नमस्कार, मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण बघत आहात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा। पवारांसाठी चालवलेला पक्ष अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या पवारांमुळेच सुरू झालेल्या राजकीय डावपेचामुळे चर्चेत आला आहे। दोन्ही राष्ट्रवादी पवार पक्षाबद्दल म्हणतोय मी। म्हणजे झालं असं की अजितदादांच्या अपघाती निधनानंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवारांकडे आली आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची निवड होताच हा पक्ष आपल्या दोन मुलांच्याच ताब्यात असावा या दृष्टीने त्यांनी पत्ते टाकायला सुरुवात केली। त्यातून मग ते निवडणूक आयोगाला पाठवलेल्या माहितीत कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची पदं गायब झाली। म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीत आहेत बरं काय दोघंही, पण पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त अशी त्यांची परिस्थिती आहे। म्हणजे धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्यावरही खप्पामर्जी असल्याचे सहजपणे लक्षात येत आहे। एक प्रकारे अजितदादांच्या अपघाती निधनापासून रोहित पवार यांनी अतिशय नेटाने जो प्रचार अपप्रचार काही म्हणा सुरू केला होता त्याला मिळालेले हे यश असे म्हणावे लागेल। स्वतःच्या पक्षाचे पार दिवाळी निघालेली असताना सुनेत्रा काकींचा पक्ष पटेल आणि तटकरे यांच्या ताब्यात जाऊ नये यासाठी रोहित पवारांची धडपड म्हणावी की आजोबांच्या कारस्थानी राजकारणात मिळवलेली पदवी। आता राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, पार्थ पवार आणि सुबोध मोहिते हे राष्ट्रीय सरचिटणीस आणि जय पवार राष्ट्रीय सचिव असणार आहेत। त्यांच्या जोडीला म्हणजे अविनाश आदिक आहेत, सना मलिक, धीरज शर्मा आहेत, संजय प्रजापती आहे, रणवीर सिंह आणि डॉक्टर रमन सिंह प्रीत सिंग, धनंजय शर्मा, अभिषेक बोके हे सुद्धा राष्ट्रीय सचिव आहेत। प्रश्न तो नाही, या सर्व राजकीय घडामोडी मागे म्हणजे भाजपचे 1995 मध्ये जलसंसाधन मंत्री असलेले कैलासवासी महादेवराव शिवणकर यांचे त्यावेळीचे निकटवर्ती समजले जाणारे आणि त्यांच्यात निकट असल्यामुळे बदनाम होऊन मंत्रिपदावरून पायउतार होण्याची दुर्दैवी वेळ शिवणकरांवर आली होती। तर शिवणकर यांचा खात्मा झाल्यानंतर हेच महाशय शिवसेनेत गेले, रामटेकमधून खासदार झाले आणि तेथून पराभूत झाल्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये आले। ते सुबोध मोहिते असावेत अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे। त्यांनीच ते सेना भाजप युतीमध्ये असताना जमा केलेल्या काही व्हिडिओ क्लिप्स अजितदादा असताना त्यांच्या नजरेत आणून दिल्या होत्या, पण काही कारणामुळे त्या राहिल्या म्हणावं आणि मग दादानंतर सुनेत्राताईंना सुद्धा याच क्लिप त्यांनी दाखवल्या। त्यामुळे दादांच्या माघारी राष्ट्रवादीमध्ये हे महाभारत घडतंय असं बोललं जातं। या घडामोडीमुळेच पटेल तटकरे हे नाराज होणे साहजिकच होते। आता पटेलांच्या संदर्भात टेक्निकल मिस्टेक असं म्हणून सुनेत्रा पवारांनी संपादना केली, त्यात दुरुस्ती होईल असंही ते म्हणाले, पण आता 3-4 दिवस झाले काहीही त्यात बदल झालेला नाही आणि ही घटना बरंच काही सांगून जाते। तटकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, मात्र परवा रात्री ते शरद पवारांना सिल्वर ओकवर जाऊन भेटले। आता या भेटीमागे त्यांचे काय डावपेचे हे कळायला मार्ग नाही। म्हणजे आता ते असं म्हणतात की ते आजारी असल्यामुळे मी भेटायला गेलो होतो, पण त्यांच्या म्हणण्यात काही दम नाही। म्हणजे अजितदादांबरोबर हे शरद पवारांपासून दूर गेल्यानंतर तटकरे कधीही सिल्वर ओकवर भेटीला गेलेले नव्हते। मग आताच काय अडलं होतं? हा इशारा त्यांनी कोणाला दिला की माझ्यासाठी ते दार उघडं आहे म्हणून? हे रोहित पवार हल्ली हे संजय राऊतांवर मात करू लागलेले आहेत। मिळेल ती क्लिप, मिळेल ती माहिती घेऊन प्रत्येक विषयावर हल्ली ते बोलतात। हे रोहित पवार म्हणजे अजितदादा यांच्या माघारी राष्ट्रवादी चालवणे तशी सोपी गोष्ट नाही। सुनेत्रा पवारांबद्दल त्यांच्या आमदारांना कितपत विश्वास आहे
यावर त्यांच्या पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे. कारण राष्ट्रवादी, मग तो दादांचा असो की शरद पवारांचा, जिकडे सत्ता तिकडे पक्ष किंवा तिकडे आमदार, हाच त्यांचा एक मंत्र आहे आणि तो पवारांनी दिलेला मंत्र आहे. तर या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी काल पुण्यामध्ये मोदी बागेत एक पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद कशासाठी होती? तर राहुल गांधी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपयशी किंवा फ्लॉप नेता म्हटलं, त्यामुळे पवारांना वाईट वाटलं, त्यांना ते काही भावलं नाही. बरं, पवारांच्या राष्ट्रवादीसुद्धा इतकी खतखत सुरू आहे की विचारायचं नाव नाही. म्हणजे बारामतीसह आता शरद पवारांच्या घराण्याची गादी हडपण्यासाठी रोहित पवारांकडून रोज नवीन फंडे सुरू आहेत. शरद कन्या सुप्रिया सर्व आघाडीवर निष्प्रभ ठरलेले आहेत. सुप्रियाजी बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढाई होणार नाही असं म्हणतात आणि रोहित पवार अशी लढाई अटाळे असे सांगतात. दादा पुत्र जय बारामतीकरांची आपल्यालाच पसंती आहे असं म्हणतात, तर त्यांचेच सख्खे चुलत भाऊ योगेंद्र पवार शड्डू ठोकून बारामती जिंकणार असे सांगत सुटलेत. घराणेशाहीच्या पक्षाची ही एक मर्यादा आहे आणि या निमित्तानं ते पुन्हा एकदा ठळकपणे पाहायला मिळत आहे. बिहारमध्ये लालू परिवाराचा इतिहास हा ताजाच आहे. असे असताना शरद पवारांच्या खानदानी राजकारणाला लागलेली ही घरघर बरंच काही सांगून जाते. म्हणजे तुम्हाला काय वाटते? त्यामुळेच आपला पक्ष राहुल चरणी अर्पण करावा असा राष्ट्रवादी शरद प्रभाव आहे का? शरद पवार उगाचच काही करत नाही. राहुल गांधी यांच्याबद्दलची त्यांची ही जी ताजी आस्था आहे ते बरंच काही सांगून जाते. राष्ट्रवादीचे दोन तुकडे दोन दिशांना जाणार की दोन ओंडक्यांचे होते राजकारणाच्या सागरात भेट, असं काही घडतं का? म्हणजे प्रादेशिक पक्षाचे अस्तित्वच आता धोक्यात आले आहे का या घराणेशाहीमुळे? मग असे जर असेल तर शिवसेनेच्या दोन तुकड्याचे सुद्धा प्राक्तन असेच असेल काय? तुम्हाला काय वाटते? बिनधास्त कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तूर्त इतकेच. पुन्हा भेटू. धन्यवाद.